हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आता आपण बघणार आहोत नवीन भाग फ्रस्टम ऑफ अ कोन. आता फ्रस्टम म्हणजे काय तर आपल्या लक्षात ठेवायचे ग्लास आहे, त्या ग्लासला आपण फ्रस्टम म्हणणार आहोत किंवा लक्षात ठेवायचं आहे जिकडे आपल्याला 2 रेडियस मिळणार आहेत त्याला आपण फ्रस्टम म्हणायचं आहे. 2 रेडियस म्हणजे कसे असणार आहेत, एक रेडियस आहे तो असणार आहे मोठा, एक रेडियस आहे तो असणार आहे छोटा. मग रेडियस जो सगळ्यात मोठा आहे तर आपण म्हणणार आहोत R1 आणि जो छोटा रेडियस आहे तर आपण म्हणणार आहोत R2. एवढंच आहे फ्रस्टम ऑफ अ कोनमध्ये. बाकी जवळजवळ सगळं सारखं आहे. फक्त आपल्याला बघायचं आहे ह्या फ्रस्टम ऑफ कोनमध्ये आपल्याला काय काय शोधून काढायला लागतं किंवा कशाचा काय फॉर्म्युला आहे. आता फ्रस्टम जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला हाईट दिलेली असते, रेडियस दिलेला असतो किंवा आपण म्हणूया असे दोन्ही रेडियस आहेत. मग इथे जी आपल्याला ही स्लांट आहे हाईट आहे ती आपल्याला काढायला सांगू शकतात किंवा स्लांट हाईट दिलेली असेल, रेडियस दिलेला असेल, हाईट काढायला सांगितलेली असेल, असं काहीतरी असेल किंवा ह्याच्यासाठी आपल्याला महत्त्वाची काय आहे तर ती एल आहे, एच नाही आहे. एच दिलेली असेल तर आपल्याला एल काढावीच लागेल, एल दिलेली असेल तर आपल्याला प्रश्न येणार नाही आहे. म्हणून शब्द काय आहे, स्लाइंट हाईट ऑफ अ फ्रस्टम जर दिलेली असेल तर आपल्याला एच काढायची गरज नाही आहे, एल दिलेला आहे. आणि जर का एच दिलेला असेल, हाईट दिलेली असेल तर आपल्याला स्लांट हाईट काढावी लागेल. आता त्याचा फॉर्म्युला बघूया आपण. स्लांट हाईट ऑफ अ फ्रस्टम इज इक्वल टू एल इन द स्क्वेअर रूट एच स्क्वेअर प्लस R1 मायनस R2 द होल स्क्वेअर. इथे काय होतं आहे, आपल्याला दोन्ही जे रेडियस आहेत त्यांचा मायनस करून जो काही रेडियस येणार आहे आणि त्याच्यावरती आपली स्लांट हाईट जी आहे ती डिपेंड आहे. कारण बघा, हा सुद्धा रेडियस आहे, हा सुद्धा रेडियस आहे आणि त्यांनाही आपली स्लांट हाईट जी आहे तिने कनेक्ट केलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला या दोन्ही हाईटचा जो डिफरन्स आहे आणि मग या एचच्या आधारे आपण ही स्लांट हाईट काढणार आहोत. म्हणजे त्याचा फॉर्म्युला काय आहे, इन द स्क्वेअर रूट H2 प्लस R1 मायनस R2. आता बघूया, कर्व सरफेस एरिया ऑफ अ फ्रस्टम पाया L इन द स्क्वेअर रूट R1 प्लस R2. सगळीकडे जे आहे R1 R2 जे आहे दोन्हींचा उपयोग आपल्याला करावा लागणार आहे. टोटल सरफेस एरिया ऑफ अ फ्रस्टम इज इक्वल टू पाय एल इन द ब्रॅकेट R1 प्लस R2 ब्रॅकेट क्लोज प्लस पाया R1 स्क्वेअर प्लस पाया R2 स्क्वेअर. दोन्हींचे काढायचे आहेत आणि ते पण स्क्वेअर लिहायचे आहेत आणि त्या दोन्हींना आपल्या पायाने मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि मग ते जे उत्तर येणार आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये प्लस करायचं. टोटल सरफेस एरिया ऑफ अ फ्रस्टम, वॉल्यूम ऑफ अ फ्रस्टम इज इक्वल टू 1/3 पाया H इन द ब्रॅकेट R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R1 इंटू R2. एकदा काय करायचं आहे, तर दोघांचे सुद्धा जे रेडियस आहेत त्यांना प्लस करायचं आहे, एकदा त्यांना मल्टिप्लाय करून आन्सर लिहायचं आहे, तर दोन्हींना काय करायचं आहे, प्लस करायचं आहे. वॉल्यूम ऑफ अ फ्रस्टममध्ये जेव्हा आपण आतमधली गोष्ट किती असू शकेल, त्याच्यामध्ये किती गोष्ट राहू शकेल हे काढणार, तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, दोन्हींना पहिलं प्लस करायचं आहे, दोन्हींना पहिलं मल्टिप्लाय करायचं आहे आणि दोन्हींचं जे आन्सर आहे त्यांना पुन्हा परत ॲड करायचे, त्यांची पुन्हा परत सम करायची आहे.